मध्ये त्यांनी आम्हाला इंडियाच्या घटक पक्षांना काही माहिती दिली त्या ठिकाणी. आणि अशी एकंदरीत कल्पना आहे की 50% जागा या वाढवल्या जातील आणि 50% जागा वाढवल्या गेल्याच्या नंतर त्याच्या 1/3 जागा या महिलांच्यासाठी आरक्षित होतील. उदाहरणार्थ 542 समजा लोकसभेची स्ट्रेंथ आहे, तर त्याच्या 50% जागा वाढवल्या जातील. म्हणजे जवळपास 270-71च्या आसपास काहीतरी ती संख्या जाईल. आणि ती जी संख्या येईल 850च्या आसपास किंवा 842 त्याच्या 1/3 एवढ्या जागा महिलांच्यासाठी राखीव राहतील. अशा वेळेला मग डिलिमिटेशन करणं हे स्वाभाविकच आहे. तसं डिलिमिटेशन 2009च्या पूर्वी झालं आणि आत्ताची लोकसभा आहे ही 2009च्या डिलिमिटेशनच्या पद्धतीने आहे. त्याच पद्धतीने त्याची पद्धती सर्वसाधारण राहील. अशा पद्धतीचं एकंदरीत बिल आणण्याचं प्रस्तावित केलं जाणार आहे. त्याची माहिती त्या ठिकाणी आम्हाला मिळाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या नेत्या, विधिमंडळ पक्षाच्या नेत्या, उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांचं पोटनिवडणूक बारामतीची जाहीर झालेली आहे. आदरणीय दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर इतर राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकींच्या बरोबरीस बारामतीची पोटनिवडणूक त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. 6 एप्रिलला बहिणी त्या ठिकाणी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे आता आमचं सारं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पूर्वीची निवडणूक महायुती वर्सेस महाविकास आघाडी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने ती निवडणूक लढवली होती. पोटनिवडणूक झाल्याच राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताईंनी तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेब यांचा उमेदवार असणार नाही असं घोषित केलं होतं. त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो. त्यानंतर मग काँग्रेसकडनं प्रतिक्रिया आली की काँग्रेस त्या ठिकाणी उमेदवार उभं करेल. खरं तर महाविकास आघाडी ही एका बाजूला आहेच, महायुती त्या ठिकाणी आहेच. तशी स्थिती आली तर मी आणि त्यांची बोलून, कारण ही पोटनिवडणूक दादांच्या दुर्दैवी निधनाने त्या ठिकाणी झालेली असल्यामुळे ती शक्यतो बिनविरोध व्हावी असं आमचा एक प्रयत्न त्या ठिकाणी राहील. पण आवश्यकता असेल तर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा दिल्लीमध्ये भेटून, कारण मधल्या कालावधीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांचं एक स्टेटमेंट आलं होतं, सपकाळांचं, वडेट्टीवारांचं सुद्धा स्टेटमेंट आलेलं होतं. म्हणून आवश्यकता वाटली तर त्या पद्धतीचा आम्ही प्रयत्न करू. उद्धवजींची सुद्धा आवश्यकता लागली तर भेट घेऊ, जेणेकरून, आणि शेवटी निवडणूक लोकशाहीमध्ये कोणाला निवडण्याचा अधिकार असतो, परंतु ज्या परिस्थितीमध्ये निवडणूक होते आहे त्या दृष्टिकोनातूनच आमचा सर्वांचं तो प्रयत्न त्या ठिकाणी राहील. 6 तारखेला अर्ज भरायला पक्षाचे सर्व मंत्री असतील, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी असू आणि मोठ्या मताधिक्याने किंवा बिनविरोध होणं हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी हा राहू शकतो. आता